हिवाळ्यामध्ये जेवढा आहारावर भर दिला जातो तेवढाच भर व्यायामावर देखील दिला जातो। बरेच जण तर 1 तारखेपासून म्हणजे 1 जानेवारी पासून वेगवेगळ्या प्रकारचे व्यायाम करायला सुरुवात करतात, परंतु बरेच जण 1 तारखेला घेतलेला संकल्प पूर्ण करत नाही, अर्धवट संकल्प ठेवतात किंवा त्यांना व्यायामाचा कंटाळा येतो। चालण्याचा व्यायाम असो किंवा स्ट्रेंथ ट्रेनिंग असो, आपल्या बॉडीला व्यायाम करणं गरजेचं आहे। आयुर्वेदामध्ये आपली जी दिनचर्या आहे त्यामध्ये व्यायामाचं महत्त्व देखील सांगितलं आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्ट्रेंथ ट्रेनिंग कशी करावी, त्याचे काय फायदे आहेत, तसेच स्ट्रेंथ ट्रेनिंग जर करत असाल तर प्रोटीनची आवश्यकता का असते आणि कोणत्या माध्यमातून तुम्हाला ते प्रोटीन मिळू शकतं याबद्दलची माहिती बघणार आहोत, तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। नमस्कार, मी डॉक्टर सविता लांजेवार। माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। मी माझ्या चॅनलवर आयुर्वेदातील सिद्धांत तसेच काही वनस्पती औषधींबद्दल माहिती सांगत असते आणि काही आजारांवर घरगुती आणि आयुर्वेदिक उपाय सांगत असते। जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा। तर स्ट्रेंथ ट्रेनिंग म्हणजे नेमकं काय, तर वजन उचलणं किंवा रेजिस्टन्स असलेले व्यायाम करणं किंवा बॉडी वेट एक्सरसाइजेस जसं की पुशअप वगैरे। तर ह्या सर्वांमुळे आपले जे हाडे आहेत ते मजबूत होतात, आपले मसल्स देखील मजबूत व्हायला मदत होते। मसल स्ट्रॉंग झाल्यामुळे आपल्याला कुठलेही काम करायला कंटाळा येत नाही किंवा कुठलेही काम आपण सहजपणे अलगदपणे करू शकतो, जसं की वजन उचलणं, पाण्याचा हंडा किंवा पाण्याची भरलेली बकेट उचलणं, अशा वेगवेगळ्या प्रकारचे कामं देखील आपण सहजरित्या करू शकतो। हाडं आणि मसल्स मजबूत होणं एवढंच काम ह्या स्ट्रेंथ ट्रेनिंगचं नाही, तर आपलं मेटाबॉलिझम देखील सुधारतं आणि मेटाबॉलिझम म्हणजे आपली चयापचय प्रक्रिया जर सुधारली तर आपण घेतलेल्या आहाराचं व्यवस्थित पचन होतं आणि व्यवस्थित पचन झाल्यामुळे आहारातील सर्व न्यूट्रिएंट्स आपल्या बॉडीला मिळतात, त्यामुळे आपली रोगप्रतिकारक शक्ती देखील वाढते। तसेच तुम्हाला जर काही आजार असतील जसे की मानदुखी, पाठदुखी, कंबरदुखी असे मणक्या संबंधित काही आजार असतील तर ते देखील कमी व्हायला मदत होते, कारण की स्ट्रेंथ ट्रेनिंगमुळे आपलं जे बॉडीचं पोस्चर आहे ते सुधारतं आणि अशी दुखणं कमी व्हायला मदत होते। शारीरिक दुखणंच नाही तर मानसिक दुखणं देखील ह्या स्ट्रेंथ ट्रेनिंगमुळे आपलं कमी होतं। तणाव किंवा चिंता कमी व्हायला मदत होते, आपला आत्मविश्वास वाढतो। तसेच जर तुम्हाला डायबिटीज सारखे विकार असतील तर ते देखील कंट्रोलमध्ये यायला मदत होते, इन्सुलिन सेन्सिटिव्हिटी वाढते आणि शुगर कंट्रोल व्हायला मदत होते। व्हिडिओच्या पुढे आपण बघूयात की तुम्ही आठवडाभर एक प्रकारची स्ट्रेंथ ट्रेनिंगचे रुटीन कशा प्रकारे करू शकता। कोणत्याही व्यायामाची सुरुवात करण्याच्या आधी वॉर्मअप करणं गरजेचं आहे। 1 मिनिटापर्यंत तुम्ही वॉर्मअप करू शकता। त्यानंतर पहिल्या दिवशी फुल बॉडी स्ट्रेंथ ट्रेनिंग करायची आहे, तर सुरुवातीला तुम्ही स्क्वॅट्स करायचे आहे। 15 स्क्वॅट्सचे 3 सेट्स करायचे आहे। जर गरज असेल तर गुडघ्यापर्यंत पुशअप्स तुम्ही 10 पुशअपचे 3 सेट करायचे आहे। त्यानंतर प्लॅंक करायचे आहे, साधारणतः 20 ते 30 सेकंदापर्यंतचे 3 सेट करायचे आहे। त्यानंतर जम्पिंग जॅक्स 30 सेकंदापर्यंत 3 सेट करायचे आहे। दुसऱ्या दिवशी आपल्याला लंग्स करायचे आहेत, त्यामुळे आपले स्नायू बळकट होतात, तसेच आपल्या बॉडीचं पोश्चर सुधारतं, संतुलन आणि स्थिरता वाढते। तर असे आपल्याला 10 वेळा 3च्या सेटमध्ये करायचे आहे। त्यानंतर वॉल सीट 30 सेकंदासाठी असं 3 वेळा करायचं आहे आणि शेवटी काफ रेजिस्ट करायचे आहे। आपल्याला 20 वेळा करायचे आहे 3च्या सेटमध्ये। तिसऱ्या दिवशी अप्पर बॉडीचे स्ट्रेंथ ट्रेनिंग करायचे आहे, तर तुम्ही 10 पुशअपचे 3 सेट करावे। त्यानंतर तुम्ही खुर्चीवर बसून ट्रायसेप डिप्स घ्याव्यात, असे 12 वेळा 3च्या सेटमध्ये करावे। नंतर शोल्डर टॅप्स करावे, 15 वेळा करावे, असे 3च्या सेटमध्ये करावे। चौथ्या दिवशी तुम्ही विश्रांती घेऊ शकता किंवा स्ट्रेचिंग फक्त एक्सरसाइज करू शकता, जसं की फुल बॉडी स्ट्रेचिंग, 10 ते 15 मिनटं चालणं, यापैकी काही एक करू शकता। 5व्या दिवशी कोर एक्सरसाइज करायची आहे, पोटाची एक्सरसाइज करायची आहे। त्यामध्ये तुम्ही क्रंचेसचे 15 क्रंचेसचे 3 सेट, त्यानंतर 10 लेग रेजचे 3 सेट आणि 30 सेकंदासाठी प्लॅंक करायचे, असे 3 सेट करावे। 6व्या दिवशी फुल बॉडी एक्सरसाइज, फुल बॉडी स्ट्रेंथ ट्रेनिंग आणि कार्डिओ करायचे आहे। तुम्ही 15 स्क्वॅट्सचे 3 सेट करावे। त्यानंतर 20 माउंटेन क्लाइंबर्सचे 3 सेट करावे
आणि 30 सेकंदासाठी जम्पिंग जॅक्स करावे. असं 3 वेळा करावे. 7व्या दिवशी तुम्ही विश्रांती घेऊ शकता किंवा हलके स्ट्रेचिंग एक्सरसाइज कराव्या किंवा खोल श्वासोच्छ्वास घ्यावा, अनुलोम विलोम करावे. महत्त्वाची गोष्टी लक्षात ठेवण्यासारख्या म्हणजे की कुठलीही एक्सरसाइज करायच्या आधी कमीत कमी 5 मिनिटं वॉर्मअप करावं. कुठलीही एक्सरसाइज करताना ती हळूहळू करावी, घाईघाईने किंवा जोर देऊन करू नये. एक्सरसाइज करण्याच्या आधी पाणी भरपूर पिणं आवश्यक आहे. आणि मेन म्हणजे आठवड्याला 3 ते 4 दिवस नियमितपणे व्यायाम करणं गरजेचं आहे, जेणेकरून आपल्या बॉडीला व्यायामाचे सर्व फायदे मिळतील. जेव्हा तुम्ही स्ट्रेंथ ट्रेनिंग करायला सुरुवात करतात तेव्हा तुमच्या आहारामध्ये प्रोटीन जास्त प्रमाणात असणं गरजेचं आहे किंवा योग्य मात्रेमध्ये असणं तरी गरजेचं आहे. कारण की भारतातील स्त्रियांचा जो आहार आहे तो कार्ब्स म्हणजे कार्बोहायड्रेट्स जास्त प्रमाणामध्ये असतं. प्रोटीन्सकडे तेवढं लक्ष देत नाही. 1 वाटी डाळ घेतली तर तेवढं त्यांना पुरे वाटतं. परंतु स्त्रियांना प्रोटीन्सची देखील जेवढी माणसांना गरज असते तेवढीच गरज असते. कारण की स्त्रिया ह्या मल्टीटास्किंग असतात आणि त्यामुळे त्यांची बरीचशी एनर्जी खर्च होते. आणि जर त्यांनी जास्त प्रमाणामध्ये कार्बोहायड्रेट्स घेतले तर त्यांचे मसल्स तयार होत नाही, परंतु ते एक्स्ट्रा कार्ब्स, एक्स्ट्रा कॅलरीज त्यांच्या शरीरामध्ये फॅटच्या स्वरूपामध्ये, चरबीच्या स्वरूपामध्ये जमा होतात. म्हणून 40 नंतर बऱ्याचशा स्त्रिया ह्या लठ्ठ झालेल्या बघितल्या जातात. म्हणून आपल्या शरीरामध्ये प्रोटीन इनटेक व्यवस्थित योग्य मात्रेमध्ये असणं गरजेचं आहे. आता आपण बघूयात की आपल्या आहारामध्ये कोणत्या पदार्थांचा समावेश करावा जेणेकरून आपल्याला योग्य मात्रेमध्ये प्रोटीन्स मिळतील. जर तुम्ही व्हेजिटेरियन असाल तर तुम्ही दूध आणि दुधाच्या पदार्थांचा समावेश करू शकता, जसे की दूध, पनीर, दही, चीज यासारखे पदार्थ. तसेच सोया पदार्थ जसे की सोयाबीन, टोफू यासारख्या पदार्थांचा समावेश करू शकता. वेगवेगळ्या डाळी आणि कडधान्यामध्ये देखील प्रोटीन असतं. तूर डाळ, चना डाळ, हरभरा, राजमा, मसूर डाळ, मूग डाळ यासारख्या वेगवेगळ्या डाळींचा समावेश आपल्या आहारामध्ये दोन्ही जेवणामध्ये करावा. कारण की 1 वाटी डाळीमध्ये तुम्हाला साधारणतः 12 ते 15 ग्रॅम एवढे प्रोटीन मिळते. वेगवेगळ्या धान्यामध्ये देखील प्रोटीन्स असतात, जसे की ज्वारी, बाजरी, ओट्स, क्विनोआ. काही सुकामेव्यांमधून देखील तुम्हाला प्रोटीन मिळू शकतं, जसे की तुम्ही पंपकिन सीड्स म्हणजे भोपळ्याच्या बियांचा समावेश करू शकता. जवसाचा समावेश तुमच्या आहारामध्ये करू शकता. त्यानंतर शेंगदाणे, बदाम, चिया सीड्स यासारख्या सुकामेव्यांचा समावेश आपल्या आहारामध्ये करावा. कधी काय खावं हे समजत नसेल तर यासाठी तुम्ही नाश्त्याच्या वेळेस ओट्स, त्याच्यामध्ये थोडेसे शेंगदाणे, थोडेसे काजू किंवा बदाम टाकू शकता आणि दूध टाकू शकता. असा घेतलेल्या नाश्त्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये तुम्हाला प्रोटीन्स मिळतील. दुपारच्या जेवणामध्ये भाजी घ्या, त्याच्यानंतर तुम्ही भाकरी घेऊ शकता, त्यामध्ये देखील प्रोटीन्स आहे. डाळींचा समावेश करावा, मूग डाळ, तूर डाळ किंवा जी डाळ तुमच्याकडे अवेलेबल आहे त्या डाळीचा समावेश करावा. संध्याकाळी स्नॅक्सच्या स्वरूपामध्ये तुम्ही भाजलेले चणे खाऊ शकता. आणि रात्रीच्या जेवणामध्ये पनीर, टोफू यासारख्या पदार्थांपासून बनवलेल्या भाज्यांचा समावेश करू शकता. आणि जर तुम्ही नॉन व्हेजिटेरियन असाल तर तुम्ही अंडी किंवा चिकन यासारख्या पदार्थांमध्ये भरपूर प्रमाणामध्ये प्रोटीन्स असतात, त्याचा समावेश तुम्ही आपल्या आहारामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने करू शकता. तर अशा प्रकारे जर तुम्हाला हाडे मजबूत करायची असतील, तुमचे मसल्स मजबूत करायचे असेल, मेटाबॉलिझम चांगलं करायचं असेल, तसेच डायबिटीज कंट्रोलमध्ये आणायचं असेल किंवा मानदुखी, पाठदुखी, कंबरदुखी यासारखे मणकेचे विकार कमी करायचे असतील, तसेच हार्मोन्स देखील बॅलन्समध्ये ठेवायचे असतील, जसे की टेस्टोस्टेरॉन, ग्रोथ हार्मोन, तसेच स्त्रियांमधील हार्मोन्स, तसेच तुमचं मानसिक ताण कमी करायचं असेल, चिंता कमी करायची असेल तर तुम्ही देखील आजपासून स्ट्रेंथ ट्रेनिंग घ्यायला सुरुवात करा. पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हेल्दी खा, हेल्दी रहा, आयुर्वेदाला जवळ करा. धन्यवाद.